काजू जुने आहेत एकदम. हो. हा हम्म. हो रे. जावळच्या माहेरच ना आल्यात. ह्या हो. आंबेडगावात ना जुन कोकणात. जुने आहेत पण चांगले आहेत त्या. हम्म. आबिट गावला काजू आहेत. काजू भरपूर आहेत त्यांच्याकडे. त्यांनी खाऊन आम्हाला कितींदा दिली नाही काजू. हे आणून किती दिवस झालं? 5 काजू दिवस झाले रे काढलेल्याचं. पण जुन्यातले पुण्यात येईपर्यंत चांगले राहतील रे. जुनेच चांगले आहे. हम्म. हो. हा चांगले काजू जुन आहे. हम्म. संध्याकाळी भाजी करू आपण. हम्म. थोडस दोन ओल्या काजूची चवच भारी असते. दोन बटाटे टाकले ना चांगली होईल. हा 250 रुपये किलो भेटते भाजी. मग चांगले आहेत. ओला काजू 250 रुपये किलो आहे. मस्त वाटले. तिकडं का तिकडून हे आता सगळे इथं कापल्यास. हो. हा हो. तिकडे नाही कापल्या, सगळ्या इकडेच घेऊन आले. आपल्याला संध्याकाळी 5 जणांना भाजी होईल. तिकडे काढायला फ्रिशाने मध्ये मध्ये येते. विल्यावरच हे चांगल्या कापले जातात. नाहीतर चाकून सटाकतात हातावर. हातात पिशवी घातल्यावर त्याला चिकनाय लागत. हम्म. तेल लावलंय ना हाताला आता. झाले आता कापून घेतलं की तू त्याच्यानं काढशील ना सुई. गावाला हिऱ्याच्या काठीने काढतात. इकडं सुई. आपल्या काही हिऱ्याची काठी नाही ना, मग सुईन काढायची आपण. जुने चांगले म्हणजे चव चांगली लागेल. हा बाहेरची साल काढायची. गावाकडे हिऱ्याच्या काठीने काढतात. हे असं आता तेल लावून काढायचे, नाही तर हाताला चिक लावून चिक लागला की मेहंदी उठते हाताला. जखमी लागते. नाही, चांगली मेहंदी उठते उलट. मेहंदी सारखं मध्ये मध्ये मेहंदी उठते हाताला लगेच. याचं साल काढायची. आणि शाल नाही काढतेस. तू हात नको लावूस, साईड लावू. असं आता हे सगळे आपण काढून घ्यायचे. काढून घ्यायचं आणि पाण्यात ठेवायचे म्हणजे पाण्यात तेल जातो. पाण्यात तेल जातं आणि काळ्या नाही पडत मग. हा